नमस्कार. मराठी स्वादमध्ये तुमच्या सगळ्यांचे परत एकदा अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट असा तयार होणारा पावटा पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. जेव्हा आपल्याला अगदी स्वयंपाकाचा कंटाळा येतो अशा वेळी हा चमचमीत असा पावटा भात नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी पुलाव बनवण्यासाठी इथं आपण तांदूळ घेणार आहोत. तर या ठिकाणी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणताही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता. इथं मी कोलम तांदळाचा वापर केलेला आहे. तुम्ही लांब दाण्याचा बासमती तांदूळ देखील वापरू शकता. हा तांदूळ नवीन असल्यामुळे आपण यामध्ये 1.5 कपच पाणी घालणार आहोत. जर तुम्ही जुना कोणताही तांदूळ वापरलात तर तुम्ही यामध्ये 2 कप पाण्याचा वापर करा. आता हा तांदूळ मी स्वच्छ असा धुवून घेतला. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. यामध्ये 1 तमालपत्र, 2 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 काळी मिरी आणि 3 ते 4 लवंग घेतलेले आहेत. हे खडे मसाले साईडला ठेवूयात. त्याचबरोबर वाटण करण्यासाठी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. पावटा पुलाव बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी पावटा घेतलेला आहे. पावटा हा स्वच्छ असा निवडून धुवून घेतला. त्याचबरोबर यामध्ये 1 मीडियम साईजचा बटाटा देखील आपण चिरून घालणार आहोत. तर हा पावटा आणि बटाट्याचे तुकडे करून आपण पाण्यामध्ये ठेवूयात, जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही. तर आपण काढून ठेवलेले सर्व मसाले आता एका मिक्सरमध्ये घालून याचा आपण वाटण तयार करून घेणार आहोत. तर यामध्ये पाणी न घालताच ओबडधोबड या पद्धतीने हे सर्व मसाले आपण बारीक करून घेऊयात. असं कोणत्याही पुलावमध्ये फ्रेश वाटण तयार करून घातलं की त्या वाटणाचा अगदी मस्त अशी टेस्ट या पुलावात येते. तर तुम्ही बघू शकता अगदी ओबडधोबड या पद्धतीने इथं मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती 1 कुकर ठेवून यामध्ये आपण 2 पळी तेल घालून घेऊयात. त्याचबरोबर भाताला अगदी छान अशी टेस्ट येण्यासाठी यामध्ये 1 चमचा तूप देखील घालून घेतलं. तेल आणि तूप छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरे देखील घालून घेऊयात. जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण काढून ठेवलेले सर्व खडे मसाले घालून घेणार आहोत आणि यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालून घेऊयात. इथं 2 मीडियम साईजचे कांदे उभे असे कट करून घेतलेले आहेत. हे कांदे तेलामध्ये घालून छान गोल्डन कलरवरती परतून घेऊयात. घातलेला सर्व कांदा मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण भाजून किंवा परतून घेणार आहोत. तर कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण भाताला लागेल तसं चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. यामुळे आपला कांदा अगदी पटकन असा भाजला जातो. कांदा 2 ते 3 मिनिट छान असा परतल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं फ्रेश असं वाटण घालून घेणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरती हे वाटण देखील 2 ते 3 मिनिट छान असं परतून घेऊयात. या पुलावामध्ये जे आपण वाटण तयार करून घालतो यामुळे आपल्या पुलावाला अगदी छान अशी टेस्ट येते. तर 2 ते 3 मिनिट हे वाटण छान असं भाजून घेतलं. आता यामध्ये 1 मोठ्या साईजचा लाल भडक असा टोमॅटो चिरून घातलेला आहे आणि हा टोमॅटो देखील आपण या वाटणाबरोबर व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात. तर सुरुवातीलाच आपण यामध्ये मीठ घातल्यामुळे अगदी पटकन असं हे सर्व वाटण भाजल्या जातं. अजिबात वेळ लागत नाही. तर 1 ते 2 मिनिट देखील हा टोमॅटो आपण या वाटणाबरोबर छान असा भाजून घेऊयात. टोमॅटो थोडासा शिजल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा हळद आणि 1 चमचा काळं तिखट घालून घेणार आहोत. तर काळ्या तिखटाऐवजी तुम्ही यामध्ये लाल तिखटाचा देखील वापर करू शकता. लक्षात ठेवा, वाटण करताना त्यामध्ये आपण हिरवी मिरची वापरली होती. त्याच अंदाजाने तुम्ही यामध्ये तिखटाचा वापर करा. आता यामध्ये 1 चमचा बिर्याणी मसाला घालून घेणार आहोत आणि आता हे घातलेले सर्व मसाले व्यवस्थित असे मंद आचेवरती भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम इथं मंदच ठेवायची आहे, जेणेकरून आपण टाकलेले मसाले जळणार नाहीत किंवा खाली लागणार नाहीत. तर सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालून घेऊयात. तर इथं मी घेतलेलं दही जास्त आंबट नाही, त्यामुळे मी अर्ध वाटी दहीचा वापर केलेला आहे.
दही घातल्यानंतर हे सर्व मसाले आपण एकसारखे असे हलवून घेणार आहोत, जेणेकरून घातलेलं दही यामध्ये फुटणार नाही। जर दही जास्त आंबट असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे दही देखील ॲड करू शकता, कारण आपण यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला आहे। यामुळे आपला पुलाव जास्त आंबट लागण्याची शक्यता असते, त्यामुळे दही तुम्ही तुमच्या अंदाजानेच यामध्ये कमी जास्त करू शकता। मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण भिजवून ठेवलेला सर्व बटाटा आणि पावटा घालून घेऊयात आणि हा बटाटा आणि पावटा देखील या मसाल्याबरोबर 1 ते 2 मिनिट छान मध्यम आचेवरती भाजून घेऊयात। टाकलेले सर्व जिन्नस व्यवस्थित असे परतून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण यामध्ये भिजवून ठेवलेला सर्व तांदूळ घालून घेऊयात आणि आता अगदी हलक्या हाताने हा सर्व तांदूळ मसाल्यांबरोबर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, तांदूळ भिजवल्यामुळे तांदळाचे तुकडे होऊ शकतात, त्यामुळे आपण ही प्रोसेस अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तांदूळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण 3 कप गरम पाण्याचा वापर करणार आहोत। लक्षात ठेवा, पुलाव करताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करा, यामुळे आपल्या पदार्थाची टेस्ट बिघडत नाही। तर सुरुवातीला मी 1.5 कप तांदूळ घेतला होता, त्यासाठी 3 कप इथं मी पाणी वापरलेलं आहे। सर्वात शेवटी वरून थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा तूप देखील ॲड करूयात। असं वरून तूप घातल्यामुळे पुलावाची टेस्ट अगदी मस्त अशी येते। घातलेले सर्व जिन्नस परत एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊन आपण आता कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि साधारण मीडियम फ्लेमवरती याच्या आपण 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरमधली पूर्ण वाफ निघाल्यानंतर आपण झाकण काढून पुलाव चेक करूयात। तर तुम्ही बघू शकता, इथं आपला अगदी मस्त असा पुलाव बनवून तयार झालेला आहे। अगदी घरातल्या मोजक्या साहित्यामध्ये अगदी झटपट असा हा पुलाव बनवून तयार होतो आणि चवीला देखील तेवढाच भन्नाट असा लागतो। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।